नळदुर्ग पोलीस ठाणे हद्दीतील अंदूर शिवारात एक अत्यंत थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे। घरगुती वाताचे पर्यावसान रक्ताच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या कृत्यात झाले असून एका अल्पवयीन मुलाने आपल्या जन्मदात्या वडिलांची दगडाने ठेचून निर्घुण हत्या केली। या घटनेमुळे संपूर्ण तुळजापूर तालुका हादरला असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। ही हृदयद्रावक घटना 16 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 5:30च्या सुमारास अंदूर शिवारातील चिकणी तांडा या ठिकाणी घडली। मानेवाडी येथील रहिवासी असलेले महिपती अंबाजी सुरवसे यांचा या हल्ल्यात मृत्यू झाला आहे। प्राथमिक माहितीनुसार महिपती यांचे दुसरे लग्न आणि कुटुंब नियोजनाच्या मुद्द्यावरून घरात सतत वाद होत होते। शुक्रवारी हा वाद विकोपाला गेला आणि संतप्त झालेल्या अल्पवयीन मुलाने शेतातच वडिलांच्या डोक्यात दगड घालून त्यांना जागेत संपवले। या प्रकरणी मृत महिपती यांची आई लक्ष्मीबाई सुरवसे यांनी नळदुर्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यांच्या खबरीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक सचिन यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तात्काळ तपास चक्रे फिरवली। संशयित आरोपी हा अल्पवयीन असल्यामुळे त्याला संघर्षग्रस्त बालक म्हणून ताब्यात घेण्यात आले आहे। बाल न्याय अधिनियमाअंतर्गत त्याला बाल न्याय मंडळासमोर हजर करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून आवश्यक पुरावे जप्त केले आहेत। पोलीस स्टेशन नळदुर्ग हद्दीमध्ये मानेवाडी शिवारात काल दिनांक 16/1/2026 च्या 17:30 वाजण्यापूर्वी सुरवसे यांच्या शेतात आपल्या वडिलांचा दगड घालून मुलांनी हत्या केलेली आहे। त्या संदर्भात पोलीस स्टेशन नळदुर्ग येथे गुन्हा क्रमांक 24/26 कलम 103(1) BNS नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्यातील बालक हा विधी संघर्ष असल्याने त्यास ताब्यात घेऊन बाल न्याय मंडळ धाराशिव येथे पाठवण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे सदरचा गुन्ह्याचा तपास हा आम्ही स्वतः PI यादव हे करीत असून सदर गुन्ह्याचा तपास हा धाराशिव पोलीस अधीक्षक मॅडम व अप्पर पोलीस अधीक्षक मॅडम व तुळजापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी देशमुख सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे। प्रतिनिधी आयुब शेख, NTV न्यूज मराठी, तुळजापूर, धाराशिव।